आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते आरएसएस संदर्भातली। संघाचे विचार असलेल्या साप्ताहिकातनं भाजपमधील परिस्थितीवर भाष्य करण्यात आलंय। हिंदुत्व मानणारा कार्यकर्ता आज खचलेला नाही तर हरवलेला आहे, संभ्रमात आहे असा आशय संघाचे विचार असलेल्या साप्ताहिकात पाहायला मिळालाय। त्यामुळे सध्या याची सर्वत्र चर्चा आहे। एकूणच सध्या राजकीय समीकरणं बदललेली आहेत। महाराष्ट्रात तरी ही समीकरणं सध्या वेगळी झालेली आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या मासिकात या साप्ताहिकात हा उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि यानंतर आता बातमी आहे सुप्रिया सुळे यांनी केलेल्या गंभीर आरोपाची। कृषी विभाग 180 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप त्यांनी केलाय। शिवाय त्याची तक्रार खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केल्याचा आरोप सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केलाय। आणि याची दखल आता आरएसएसच्या विवेक या साप्ताहिकाने घेतल्याचंही सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे। त्यामुळे संघानंच आता भाजपचे कान टोचल्याचं समोर येत आहे। एक असा आरएसएसने आरोप केलेला आहे की 180 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा शेती मंत्रालयामध्ये झालेला आहे। विवेक नावाचं त्यांचं एक मॅगझिन आहे, त्याबद्दलही काही लेखांचे आलेत। या सगळ्याची उत्तरं ही भारतीय जनता पक्ष नक्कीच पारदर्शकपणे या यात्रेत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार याच्यावर पारदर्शकपणे या महाराष्ट्राला सांगेल, एवढीच माझी अपेक्षा आहे।